महाराष्ट्र ही संत महंतांची व राष्ट्रपुरुषांची भूमी म्हणून श्री समजते. बीड जिल्हा हा वारकरी संप्रदायामध्ये विद्यार्थी घडणारी पावन भूमी म्हणून श्री समजते. त्या धर्तीवर बीड जिल्ह्यातील वरवणी तालुक्यातील बालाघाटच्या पर्वत रांगेत असणाऱ्या सोनाखोटा या गावचे एक आदर्श व्यक्तिमत्व सर्वसामान्य वर्गाच्या हाकेला धावून येऊन श्री शिक्षण क्षेत्राच्या माध्यमातून श्री पवित्र काम करणारे श्री शिवशंकर वारकरी शिक्षण संस्था संचालित सोनाखोटा येथे त्यांनी शिवशंकरच्या नावाने वारकरी संस्था ओपन केलेली असल्यामुळे न भूत न भविष्य अशा माध्यमातून श्री चांगला उपक्रम हाती घेतलेला असल्यामुळे त्यांच्या माध्यमातून श्री वारकरी संप्रदायातील विद्यार्थी घडण्याचे सौभाग्य त्यांना लाभत आहे. कारण त्यांचे आई-वडील देखील वारकरी संप्रदायामध्ये झोकून श्री काम केलेलं असल्यामुळे आपल्या महान पुत्राला त्यांनी वारकरी संप्रदायामध्ये झोकून दिले व त्यांच्या पुण्य आणि पंढरपूरच्या विठ्ठलाच्या साक्षीने आम्ही सोनाखोटा या गावी विद्यार्थी घडण्यासाठी शिवशंकर वारकरी शिक्षण संस्था उभे केलेले असल्यामुळे भविष्यात ही एक आकाशावरी उत्तम फरारी घेऊन शिवशंकर वारकरी संस्था प्रसिद्ध प्रकट होणार आहे. तरी महाराजांच्या पुढे जर महाराज त्या बालाघाटच्या डोंगर पट्ट्यामध्ये व पर्वत रांगेमध्ये निर्जन ठिकाणी व जेथे वास्तू उभा नव्हती ती वास्तू वारकरी संप्रदायामध्ये शिवशंकरच्या नावाने आपण ओपन करून चांगला उपक्रम हाती घेतलेला असल्यामुळे आपल्याला कसे सुचले की आपल्या भागामध्ये एक वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून महान संत घडून विद्यार्थ्याला घडवू या महाराष्ट्राच्या धर्तीवर आणि बीड जिल्ह्याच्या भूमीवर वडवणी तालुक्याचे नाव रोशन करू. आपल्याला हे कसे सुचले विद्यार्थी वारकरीच्या घडवू म्हणून रामकृष्ण हरी. मी 2011 पासून श्री पंडित केशवजी महाराज गुरुजी यांच्याकडे पप्पा शिकत होतो आणि नंतर मी आळंदीला पण गेलो. आळंदीला श्री ज्ञानोबरायांकडे ज्ञानोबरायांच्या भूमीमध्ये सेवा केली, उपवासाची सेवा केली, आणखी शिक्षण घेतलं आणि गावाकडे आल्यानंतर विस्तृत कामगारांची मुलं, गावातली मुलं, खेड्यापाड्यातली मुलं ज्यांना शक्य नाही आळंदीला जाणं वगैरे शक्य नाही त्यांच्यासाठी काहीतरी आपण केलं पाहिजे. आपण एवढं 10-12 वर्ष ज्ञान घेतलंय, वारकरी संप्रदायामध्ये गेलोय आणि ते आपण कोणाला तरी द्यावे. त्याच्यासाठी मी इथं डोंगरपट्ट्यामध्ये आपल्याला जे येतं, जे कोणती गोष्ट आपल्याला मिळाली आहे, जे आजपर्यंत आपण शिकलोय ती लोकांना देण्यात यावी. आपण घेतलेलं शिक्षण असंच वाढत जावं. ते म्हणतात ना, विद्या दिल्याने वाढते, विद्या दिल्याने वाढत असते. त्याच्यामुळे मी इकडे निर्णय घेतला संस्था घेण्याचा. सगळे आई वडिलांच्या आशीर्वादाने आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या पुण्याने मला हे सुचलेलं असल्यामुळे भविष्यात माझ्या वडवणी तालुक्याचे नाव रोशन करू श्री शिवशंकर वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून वारकरी माध्यमातून आम्ही आदर्श विद्यार्थ्यांना घडवून एक उज्ज्वल बीड जिल्हा म्हणून वारकरी साम्राज्य घडवून दाखवू अशी प्रतिक्रिया शिवशंकर वारकरी शिक्षण संस्थांचे महंत लाईव्ह लोकांना माहिती देताना बोलतात. पत्रकार बाबूराव तिडके, लाईव्ह बीड.